श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणते तर श्री स्वामी समर्थ असं ह्याच्यासाठी की तेवढंच नाव येते आपल्या तोंडावर, म्हणून श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हे बघा, मी आज डिंक लाडू बनवते. तर हे सगळं साहित्य घेतले. खोबरं घेतले, मखाना घेतला, आपलं ही मगज घेतले, काळी खारीक घेतली, ही खजूर आणि डिंक, आणि ही खजूर वापरते मी. तर हे असं सगळं साहित्य घेतलं मी. आणि इथं मखाना पण घेतला आहे मी. हे बघा, डिंक ही पण पुडी डिंकाची घेतली. थोडा कमी पडत होता म्हणून मग मी घेतला अजून. तर ही मखाना आणि काजू ह्यात बारीक करून घेतलेत मी, रोस्ट करून. ती नाही तुम्हाला दाखवलं. तर म्हाताऱ्या माणसासाठी मी डिंक लाडू बनवते ही. तर खोबरं थोडंच खिसून टाकणार आहे, बाकीचं मी बारीक करून टाकणार आहे. ही बदाम, काळी खारीक. आणि आता आपण ही डिंक तळण्यासाठी तूप घेते. मी घरचंच आहे माझं तूप, मी केलेलं. अशा पद्धतीचं मी डिंक लाडू बनवते. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि घरचं तूप आहे हे. व्हिडिओ पूर्ण बघा. पण कसे डिंक लाडू होतात म्हाताऱ्या माणसासाठी खाण्यासाठी ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. मगज पण भाजून घेतलेत मी. हे बघा, आता डिंक तळून घेते मी. तर ही डिंक तळून घेणार आहे आणि मग थोडेसे खोबरं खिसून थोडंसंच टाकणार आहे दिसण्यासाठी, कारण मी बारीकच करून टाकणार आहे. हे बघा, डिंक तळते आता. आणि मी फक्त खिसून खोबरं, दुसरे ड्रायफ्रूट्स मोठे मोठे ठेवून तीसुद्धा मी करू शकते. ती पण लाडू बनवते मी. पण ही जराशी माझ्या सासूबाईंसाठी करायच्यात आणि एका म्हाताऱ्या आजींसाठी करायच्यात मला. तर असे ह्या पद्धतीचे डिंक लाडू बनवते मी. कसे वाटते ती नक्कीच सांगा. डिंक तळून घेतला, आता बदाम पण तळून घेतले मी. जास्त नाही तळत आहे, एवढं थोडेसेच हे केले. आणि ही एवढं सगळं तळून घेतलेलं. आता ही खजूर थोडंसं तूप टाकून मेल्ट करून घेते. कॅमेरा धरला एका हातात, त्याच्यामुळं मग ती जरा थोडंसं मिक्स करता येणार नाही. गरम करते, मेल्ट करते. अशा प्रकारचे माझे लाडू मी बनवते. तर कसे वाटतात नक्की सांगा. हे बघा, आता बारीक करून घेते मी. हे सगळं तळलेलं जे आहे ना, तर थंड झाले. आता जरा थोडंसं बारीक करून घेते. मकाना तर आधीच बारीक केलं आहे, पण बाकीचं जी आहे ती बारीक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतले. बारीक पण नाही आणि जरा असं थोडंसं म्हाताऱ्या माणसाने खाण्यासारखं. हे असे बनवले बघा लाडू मी. दाखवा कसे वाटतात लाडू. थोडं खोबरं खिसून टाकलं होतं,